नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक हा आयोगाचा सर्वात आवडता असा टॉपिक आहे। टॉपिकचं नाव आहे तर्कवितर्क, यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिलोजिझम। ॲक्च्युली या टॉपिकवरती तुम्हाला जवळपास प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन हा पाहायला मिळेलच। तर आपण पहिल्यांदा समजून घेऊ तर्कवितर्क म्हणजे काय आहे। तर तुम्हाला दिसत असेल आता की डेफिनेशन याची दिलेली आहे। तर तर्कवितर्क म्हणजे ॲक्च्युली काय असतं की तुम्हाला 2-3 विधाने दिली जातात आणि त्यावरती काही अनुमाने किंवा निष्कर्ष दिले जातात आणि दिलेल्या निष्कर्षावरून तुम्हाला शोधायचं असतं की दिलेले निष्कर्ष हे दिलेल्या विधानांची संगत आहेत किंवा नाहीत। ॲक्च्युली यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिलेले विधान हे योग्य विधान आहेत असेच मानून, म्हणजे सत्य विधान आहेत असंच मानून तुम्हाला चालायचं असतं। कारण दिलेले विधान हे ॲक्च्युअल लाईफची कदाचित चुकीचे असतील, पण ते आपण खरे आहेत असेच मानून निष्कर्ष चेक करायचे असतात। तर मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो, त्यावरून तुम्हाला आयडिया येईल की कसे असतात। आता हे उदाहरण तुम्हाला दिसत असेल, विधाने दिलेले आहेत, 2 विधाने दिलेले आहेत, त्यावरून 2 अनुमान दिलेले आहेत। तर हे दिलेली अनुमाने हे दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहेत की नाहीत हे आपल्याला पाहायचं असतं। तर ॲक्च्युली या टॉपिकचा अभ्यास करताना आपण वेन डायग्रामची मदत घेणार आहोत। कारण आपण वेन डायग्राम काढायला शिकलो तर हे प्रॉब्लेम सॉल्व करायला आपल्याला खूप मदत होते। तर आपण पहिल्यांदा वेन डायग्राम काढायला शिकू। तर आता आपलं वाक्य आहे, सर्व ए हे बी आहेत। तर आता तुम्ही विचार करा की सर्व ए हे बी आहेत, तर आपण कसं प्रेडिक्ट करू शकतो? डायग्राम थ्रू, वेन डायग्राम थ्रू। आता पहिल्यांदा डायग्राम काढण्याच्या आधी विचार करा, मी एक तुम्हाला उदाहरण देतो याच्यावरती। आता आपण म्हणू शकतो का की महाराष्ट्र, सर्व महाराष्ट्र हा भारतात आहे? मग तुम्हाला आता लगेच आयडिया आली असेल की पूर्ण भारत आहे आणि त्याच्या आतमध्ये महाराष्ट्र आहे। एक्झॅक्टली तसंच हे असणार आहे। आता बघा, हा तुमचा ए आहे, म्हणजे हा समजा तुमचा महाराष्ट्र आहे। तर आता हा बीमध्ये आहे, म्हणजेच सर्व ए हे बी आहेत। तर हे असं असणार आहे। आणि कधीकधी कसं होतं की एका वाक्यावरून 1 किंवा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेन डायग्राम तयार होतात। तर तुम्हाला ते पण बघितलं पाहिजे की कदाचित एकापेक्षा जास्त वेन डायग्राम तयार होतात का। आता दिलेलं वाक्य आहे सर्व ए बी आहेत, किंवा आता आपण जे उदाहरण घेतलं की सर्व महाराष्ट्र हा भारतात आहे। मग आता त्याच्यावरून आपल्याला माहीत आहे का की भारत आणि महाराष्ट्र हा एकच आहे। ॲक्च्युली याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की टोपण नावसुद्धा असतं ना, म्हणजेच ए आणि बी दोन्ही एकच असू शकतात। तशाच प्रकारे दुसरी वेन डायग्राम तयार होते, ए आणि बी हे दोन्ही एकच आहेत। तर आता आपण शिकलो की सर्व ए हे बी आहेत, याची वेन डायग्राम कशी काढायची। आता आपण दुसरं वाक्य बघू। दुसरं वाक्य आहे, काही ए हे बी आहेत। आता याच्यावरून तुम्हाला लगेच आयडिया आली असेल की एचा काही थोडासा भाग आहे तो बी आहे। तर आता आपण बघू कसं आहे। हा आपला ए आहे, ओके, त्यानंतर आपला बी। तर आता इथे तुम्हाला कळत असेल की दोघांमध्ये थोडासा कॉमन भाग आहे, तो म्हणजेच काही ए हे बी आहे। आता आपण 2 वाक्यांच्या वेन डायग्राम कशा काढायच्या हे शिकलेलो आहोत। तर आता आपण बघू पुढचं वाक्य। तर पुढचं वाक्य आहे, एकही ए हे बी नाहीत। आता याच्यावरून तुम्हाला आयडिया येत असेल की ए आणि बीमध्ये काहीही संबंध नाही। तर आपण डायरेक्टली काढू शकतो, तसं भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये काहीही संबंध नाही, त्यांच्या दोघांच्या बाउंड्री वेगवेगळ्या असणार। तसंच म्हणजे ए हा आपला आणि बी यांच्यामध्ये काहीही संबंध नाही। आता आपण पुढे बघू। आतापर्यंत आपण काय पाहिलं की विधाने आणि त्यांची वेनाकृती कशी काढायची ती। आता माझी विनंती आहे तुम्हाला, जर तुम्हाला वेन डायग्राम काढायला समजली नसेल आतापर्यंत, तर थोडं व्हिडिओ पॉज करा, थोडं पाठीमागे जा आणि परत वेन डायग्राम काढायला शिका। कारण पुढे जाऊन आपल्याला या वेन डायग्रामवरतीच पुढची कृती करायची आहे। त्यामुळे माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, जर व्हिडिओ नसेल समजला तर प्लीज पाठीमागे जा आणि वेन डायग्राम काढायला पहिलं शिका। तर आता आपण असं गृहीत धरू की तुम्हाला समजलेलं आहे आणि आपण पुढे जाऊ।
आता आपण ॲक्च्युली वेन डायग्राम काढायला शिकलो. आता आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट शिकायचा आहे की दिलेल्या वेन डायग्रामवरून त्या विधानाशी कोणकोणते अनुमान तयार होतात. तर तुम्हाला इथे दिसत असेल की सर्व ए हे बी आहेत. आपण वेन डायग्राम काढली. आता याच्यावरून अनुमान काय निघेल की संपूर्ण ए हे बी तर आहेच, पण सर्व बी हे ए आहेत असं आपण म्हणू शकतो का? म्हणू शकतो. डायग्राम 2मध्ये आपण म्हणू शकतो, पण डायग्राम 1मध्ये आपण म्हणू शकत नाही. तर आपला अनुमान हे जेवढ्या आपण वेन डायग्राम काढू त्याच्यासाठी ते मॅच झालं पाहिजे. तर आपण पहिल्या आणि दुसऱ्या डायग्रामवरून काय म्हणू शकतो की काही बी हे ए आहेत, कारण ॲक्च्युली जो एचा पार्ट आहे तो बी आहेच, म्हणून आपण म्हणू शकतो की काही बी हे ए आहेत. तर आपलं अनुमान याच्यावरून जे फिक्स अनुमान काय निघतं, तर काही बी हे ए आहेत. आता आपण दुसरं वाक्य बघू. काही ए हे बी आहेत. आपण शिकलेलोच आहे याची वेन डायग्राम कशी असणार आहे ते अशी. तर याच्यावरून आता तुम्हाला डायरेक्ट समजत असेल की काही ए हे बी आहेत. सेम बीचा पण तेवढाच पार्ट ए आहे, त्यावरून फिक्स आपण म्हणू शकतो की काही बी हे ए आहेत. तर ह्याचं अनुमान असणार आहे काही बी हे ए आहेत. आता आपण पाहू तिसरं वाक्य. एकही ए बी नाही. वेन डायग्राम सोपी आहे. ए आणि बी दोन्ही सर्कल वेगवेगळे असणार आहे, सिंपल. त्यानंतर अनुमान पण याचं सेमच असणार आहे, एकही बी ए नाही. ओके. तर आता ही विधाने आणि अनुमान हा चार्ट तुम्ही लक्षातच ठेवा. कारण सर्व ए हे बी आहेत असं म्हटलं की त्याचं अनुमान हे फिक्स असणार आहे की काही बी हे ए आहेत. हा चार्ट मी म्हणेन की तुम्ही पाठच करा, कारण काही वेळेला तुम्हाला विधान दिलेलं असतं आणि त्याचं डायरेक्ट अनुमान जे निघतं ते खाली पर्यायामध्ये असतं. मग तुम्ही त्या पर्याय जर पाहिला तर तो पर्याय तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला हार्डली 10 ते 15 सेकंदात ॲन्सर येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं मी सांगेन की हा चार्ट तुम्ही बाय हार्ट करून ठेवा. आता आपण रिअल टाईम उदाहरण पाहू. आता मी इथे ए आणि बी हे रिप्लेस केलेले आहेत. आता इथे पहिलं उदाहरण जर तुम्ही घ्याल तर सर्व गायी ह्या म्हैशी आहेत. आता ह्याचं तुम्ही लगेच अनुमान तुम्हाला माहीत पाहिजे. काय अनुमान तयार होते, तर काही म्हैशी ह्या गायी आहेत. आता आपण तिसरं जर बघितलं, एकही पेन्सिल ही पेन नाही, तर डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की एकही पेन ही पेन्सिल नाही. आता आपण पाहिलं की एक विधान दिलं असेल तर आपण कसं अनुमान काढायचं, त्याची वेन डायग्राम कशी काढायची. पण परीक्षेमध्ये आपल्याला एक विधान येतच नाही, त्याच्यापेक्षा जास्त येतात, 2 येतात, 3 येतात. तर आपण ते शिकू की एकापेक्षा जास्त विधाने दिली तर आपण त्याची वेन डायग्राम आणि अनुमान कसे काढू शकतो. तर आपले विधान आहेत सर्व ए हे बी आहेत आणि सर्व बी हे सी आहेत. तर आपण याची वेन डायग्राम कशी काढतो. आता पहिलं वाक्य सर्व ए हे बी आहेत. आपल्याला माहीतच आहे ए आतमध्ये असणार आणि बी त्याच्या बाहेर असणार. आता परत सांगितलं सर्व बी हे सी आहेत, सेमच वाक्य आहे. आता बी आतमध्ये असणार आणि सी त्याच्या बाहेर असणार. आता ह्याच्यावरून आपण अनुमान बघू कोणकोणते होऊ शकते. आपल्याला अनुमान तर फिक्स माहीत पाहिजेत, कारण सर्व ए हे बी आहेत याचं अनुमान काय असतं आणि सर्व बी हे सी आहेत याचंही काय अनुमान असतं. आता हे तुम्ही अनुमान सगळे लक्षातच ठेवा. हे कसे काढायचे हे पण तुम्ही शिकून घ्या. आता हे अनुमान पाहून तुम्हाला कळलं असेल, पहिली जे 2 अनुमान आहेत ते डायरेक्ट आपले दिलेल्या विधानांचे. आता तिसरं अनुमान बघेल तर सी आणि ए मध्ये आहे. आता तुम्हाला डायग्रामवरून कळत असेल की ए आतमध्ये आहे, सी बाहेर आहे. त्यामुळे आपलं अनुमान होऊ शकतं की काही सी हे ए आहेत. तसंच ए आतमध्ये आहे आणि बाहेर सी आहे, म्हणजे सर्व ए हे सी आहेत. आता आपण दुसरं विधान बघू. आता आपलं विधान आहे काही ए हे बी आहेत. आता आपण हे कसं काढू शकतो, आपण हे शिकलेलो आहे की काहीसाठी कसं करतात. तर आपलं काही ए हे बी आहेत. आता आपण दुसरं वाक्य बघू, काही बी हे सी आहेत. तर याचं असं, पण ॲक्च्युली याला आपण 2 पद्धतीने काढू शकतो. आता मी दुसरी डायग्राम दाखवतो तुम्हाला. तर असं की म्हणजे आपण ए आणि बीमध्ये रिलेशन दिलेलं आहे, बी आणि सीमध्ये दिलेलं आहे, पण ए आणि सीमध्ये काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळं अशा आपल्या 2 डायग्राम तयार झाल्या. आता आपण याच्यावरती होणारे अनुमान पाहू. तर अनुमान आपले फिक्स
काही ए हे बी आहेत म्हणजे काही बी हे ए आहेत, आणि काही बी हे सी आहेत म्हणजे काही सी हे बी आहेत. पण आता ए आणि सीमध्ये आपण अनुमान काहीच काढलेलं नाही, तर तेही होऊ शकते अनुमान. तर पहा काय होतं. आता बघा, काही सी हे ए आहेत. आता जर तुम्ही डायग्राम पहिली बघितली तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला काहीच रिलेशन दिसत नाही, पण डायग्राम दुसरी बघितलं तर त्याच्यामध्ये दिसतंय ए आणि सीमध्ये रिलेशन आहे. म्हणजे पहिलं वाक्य दुसऱ्या डायग्रामवरून बरोबर येते. आणि जर चौथं वाक्य बघितलं तुम्ही, एकही ए सी नाही, तर ते पहिल्या डायग्रामवरून बरोबर येते, पण दुसऱ्या डायग्राममध्ये बरोबर येत नाही. म्हणजे दोन्हीही विधाने बरोबर आहेत, विधान नंबर 3 आणि 4, पण ते दोन्हीपैकी एकाच डायग्राममध्ये बरोबर आहे. तर आपण असं म्हणू शकतो का की 3 किंवा 4 हे विधान बरोबर आहेत. म्हणजे एक तर 3 बरोबर असेल किंवा एक तर 4 बरोबर, कारण ॲट अ टाईम आपण म्हणजे एका वेळी आपण एकच डायग्राम काढू शकतो. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की 3 किंवा 4 हे विधान बरोबर आहे. 1 व 2 हे फिक्स बरोबर आहेत, पण 3 व 4मध्ये एकच बरोबर असणार एका वेळी. तर हे लक्षात ठेवा. यावेळेला असं विधान आलं तर डायग्राम कशी काढायची असते आणि त्याच्या अनुमान काय निघतात. पाहू आपण पुढचं उदाहरण. सर्व ए हे बी आहेत आणि काही बी हे सी आहेत. तर आता ह्याचा डायग्राम कसा तयार होणार. सर्व ए बी आहेत म्हणजे ए आतमध्ये बी सी. मी हे रिपीट बोलतोय कारण तुम्हाला हे लक्षात राहावं की ए हे बी, सर्व ए हे बी आहेत म्हणजे ए आतमध्ये बी बाहेर, काही बी हे सी आहेत म्हणजे थोडा पोर्शन त्यांचा कॉमन असणार. ह्यासाठी मी रिपीट हीच वाक्य बोलत आहे. तर अजून याची दुसरी, कारण आता इथे परत ए आणि सीमध्ये रिलेशन काही दिलेलं नाही, पण काही बी हे सी आहेत आणि ए तर बीचाच पार्ट आहे, त्यामुळं ए आणि सीमध्ये रिलेशन असू शकतं किंवा नसू शकतं. तर आपण ते पाहू कसं डायग्राम तयार होते. माझी एक विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओ पॉज करून ही डायग्राम कशी तयार झाली हे समजून घ्या, कारण ह्या डायग्राम काढायला दिलेल्या विधानावर की तुम्हाला दिलेले निष्कर्ष बरोबर आहेत किंवा नाहीत हे लगेच तुम्ही ओळखू शकाल. त्यामुळं पहिल्यांदा ह्या डायग्राम कशा काढायच्या हे शिकून घ्या. तर आता याच्या अनुमान पाहू आपण. हे फिक्स अनुमान तर तुम्हाला माहीतच असतात. सर्व ए हे बी आहेत म्हणजे पहिलं विधान येतं त्याचं. दुसरं बी व हे सी आहेत म्हटलं की काही सी हे बी येतात, हे माहीतच आहे. आता ह्याच्यामध्ये ए आणि सीमध्ये तर रिलेशन दिलेलंच नाही, तर पहा एकही ए सी नाही. विधान डायग्राम 1 वरून बरोबर येतं. तर विधान नंबर 4 अनुमान नंबर 4 काही सी हे ए आहेत, हे डायग्राम 2 वरून बरोबर येतं. म्हणजे सेम मागच्या एक्झाम्पलसारखं यावेळेला पण 3 किंवा 4 हेच बरोबर येणार. म्हणजे एका वेळेस एकच अनुमान बरोबर येणार, कारण एका वेळी आपण एकच डायग्राम काढतो. पाहू पुढचं. आता मी याच्यावरती काही प्रश्न बनवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला थोडी प्रॅक्टिस व्हावी. आणि हे विधान इथे तुम्ही पॉज करा आणि पहा की तुम्हाला ॲन्सर येते का, आणि मग ते चेक करा. डायरेक्ट पुढे जाऊन तुम्ही ॲन्सर पाहू नका, कारण तुम्हाला यावरून समजेल की तुम्हाला आत्तापर्यंत किती समजलेलं आहे. तर आपण याचं उत्तर बघू. आपलं पहिलं विधान होतं सर्व स्त्रिया पक्षी आहेत. तर याचं तुम्हाला माहिती आहे याची वेन डायग्राम कशी काढायची. स्त्रिया आतमध्ये असणार, पक्षी बाहेर असणार. आपलं दुसरं विधान आहे काही स्त्रिया वृक्ष आहेत. आता काही स्त्रिया वृक्ष आहेत म्हणजे आपण असं काढू शकतो. तर आपले पर्याय आहेत काही पक्षी वृक्ष आहेत, सर्व वृक्ष पक्षी आहेत. आता तुम्हाला यापैकी ठरवायचं आहे की विधान कोणतं बरोबर असणार आहे. तर आता बघा तुम्ही इथे काही पक्षी वृक्ष आहेत तर येते, कारण पक्ष्यांचा थोडा भाग हा वृक्ष आहे. सर्व वृक्ष पक्षी आहेत तर हे बघूनच समजते की नाही आहे. मग फक्त विधान 1 बरोबर आहे. पाहू आपण पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नामध्ये 3 विधाने दिलेली आहेत. मागच्या प्रश्नामध्ये 2 होते. तर आता हे विधाने बघा. सर्व चमचे वाट्या आहेत, काही वाट्या ग्लास आहेत, सर्व ग्लास ताटे आहेत, आणि निष्कर्ष 2 दिलेले आहेत. आणि याचे पर्याय बघा. 1 सत्य, दुसरा पर्याय 2 सत्य, तिसरा आहे 1 आणि 2 सत्य, आणि चौथा पर्याय 1 किंवा 2 निष्कर्ष सत्य. तर इथे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सोडवण्याचा प्रयत्न करा आणि येणारं उत्तर हे बरोबर येते की नाही ते चेक करा. तर आपण आता बघू
की हा प्रश्न कसा सोडवायचा. तर आपले दिलेले विधाने मी इथे दिसत आहेत तुम्हाला. तर आता आपण दिलेल्या विधानावरून वेन डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू. तर पहिली वेन डायग्राम बघा. सर्व चमचे वाट्या आहेत, काही वाट्या ग्लास आहेत. आता आपण या विधानावरून एकापेक्षा जास्त वेन डायग्राम तयार होतात. तर बघा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर्व चमचे वाट्या आहेत, तुम्हाला काढायला येणार. काही वाट्या ग्लास आहेत, म्हणजे थोडा थोडा भाग येणार. सर्व ग्लास ताटे आहेत, म्हणजे सर्व ग्लास आतमध्ये येणार, ताटे बाहेर येणार. मग आता ज्याच्यामध्ये संबंध दिलेला नाही त्याच्यामध्ये येऊ शकतो का ते बघायचं. ते तर दुसऱ्या डायग्राममध्ये आणि तिसऱ्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. तर आपल्याला पर्याय कोणकोणते दिलेत बघा. काही ताटे वाट्या आहेत आणि काही वाटे चमचा आहेत. तर आता जर तुम्ही काही ताटे वाट्या आहेत हा पर्याय बघितला तर हा तिन्ही डायग्राममध्ये बरोबर येतो आहे. आणि दुसरा निष्कर्ष आहे काही वाट्या चमचा आहेत. तर हाही पर्याय तिन्ही डायग्राममध्ये बरोबर येतो. तर दोन्ही पर्याय बरोबर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिलोजिझम म्हणजे तर्कवितर्क हा टॉपिक शिकलेलो आहोत. तर मी आज फक्त दोनच एक्झाम्पल तुमच्यासाठी घेतलेले आहेत वेळेअभावी. पण पुढच्या स्लाईडमध्ये आपण फक्त उदाहरणे पाहू की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. फक्त उदाहरणे मी टाकणार आहे पुढच्या स्लाईडमध्ये आणि तुम्ही मग कमेंट बॉक्समध्ये त्याचे ॲन्सर मेन्शन करा आणि मग आपण त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे ॲन्सर टाकू विश्लेषणासहित, की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा, कारण या टॉपिकवरती फिक्स क्वेश्चन पडतो. प्रीमध्ये पडतो, मेन्समध्ये पडतो, राज्यसेवेला पडतो. आणि तुम्ही एकदा वेन डायग्राम काढायला शिकला, एकदा त्याचे अनुमान तुम्हाला समजले की परत तुम्ही म्हणजे 1 मिनिटाच्या आत तुम्ही ॲन्सर काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कसं लेक्चर वाटलं हे अवश्य कळवा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, हीच तुम्हाला विनंती. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या मी ऑफिसर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा, जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत टॉपिकचे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. ही तुम्हाला विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.